सुवासिनी आपला मुलगा मंदार व सोनिशाबरोबर सिनेमा पाहून घरी आल्यानंतर खूप खुश होती। त्या दिवशी शनिवार होता, त्यामुळे मुलाला व सुनेला सुट्टी होती। दुपारी आपल्या मुलासाठी व सुनेसाठी त्यांच्या आवडीचे जेवण सुवासिनीने स्वतःच्या हाताने बनवले होते। मंदार तिघांसाठी सिनेमाचे तिकीट घेऊन आला होता। सिनेमा पाहून झाल्यानंतर रात्रीचे जेवण त्यांनी बाहेरच केले होते। सिनेमा खूप चांगला होता। येताना कारमध्ये बसल्यावर त्यांनी सिनेमावर भरपूर चर्चा केली होती। रात्री सुहासिनीला वाटले निशा जरा गप्प आहे। सुहासिनीने विचारल्यावर ती म्हणाली, काही नाही आई, जरासे डोके दुखत आहे। दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे मंदार व निशा दोघे पण जरा जास्त वेळ झोपले। सवयीनुसार सुहासिनी लवकर उठली। चहा पिऊन झाल्यानंतर तिने आदल्या दिवशी भिजवलेली उडदाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि झटपट उडीद वडे बनवले। संध्याकाळी त्यांच्या घरी पार्टी होती। मंदार व निशाचे कलिग्स घरी येणार होते। जेव्हा पण दोघांचे कलिग्स घरी येत असत, तो दिवस सुहासिनीचा खूप चांगला जात असे। ते त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असे। सकाळचे 9 वाजले होते। पर्स घेऊन ती दूध आणण्यासाठी बाहेर गेली। सोसायटीच्या गेटच्या बाहेरच दुकान होते। दूध घेऊन ती घरी आली तेव्हा तिला वाटले की मंदार आणि निशा उठलेले आहेत। ती त्यांच्या रूमकडे गेली तेव्हा तिला निशाचा आवाज कानावर पडला। निशा मंदारला म्हणत होती की मम्मीनं इथे आपल्याबरोबर राहायला येऊन 1 वर्ष झाले आहे। जेव्हापासून मम्मी इथे राहायला आले आहेत तेव्हापासून आपण कधी एकटे कुठे फिरायला गेलो आहोत का? प्रत्येक वेळी सतत मम्मी आपल्याबरोबर असते। माझे मन करत नाही का की कधीतरी आपण फक्त दोघेच? हे काय बोलत आहेस निशा? तुला माहीत आहे ना, पप्पांच्या जाण्यानंतर मम्मी किती कोलमडून गेली होती। आता तर कुठे ती जराशी सावरली आहे आणि तू असे बोलत आहेस? प्लीज मंदार, मला चुकीचे समजू नकोस। मला मम्मीच्या दुःखाची जाणीव आहे, म्हणून तर मी तुला इतके दिवस काहीच म्हटले नाही। मला हे सुद्धा माहीत आहे की मम्मी जेवढी माझी काळजी घेतात तेवढी कुठलीच सासू आपल्या सुनेची घेत नाही। परंतु मंदार, तुला कसे समजत नाही की आपल्याला सुद्धा आपल्या प्रायव्हसीची गरज आहे। नात्यांमध्ये बॅलन्स सुद्धा राखता आला पाहिजे। तेव्हा मंदार म्हणाला, मी तरी काय करू निशा? मम्मीचं कुठलं सर्कल पण नाही की जेणेकरून ती त्यात बिझी राहील। आपलं सर्कल बनवावं अशी त्यांची इच्छा तरी कुठे आहे मंदार? आपल्या सोसायटीतील कितीतरी म्हातारी माणसे संध्याकाळी पार्कमध्ये बसतात। मम्मी खरं तर त्यांच्याशी संपर्क वाढून मित्रमैत्रिणी जमवू शकतात, परंतु त्या एकटी कुठे जायला तयार नाहीत। हळू बोल निशा, मम्मी ऐकेल। नाही मंदार, त्या दूध आणायला गेल्या आहेत, निशा निश्चिंतपणे म्हणाले। सुहासिनीला वाटले जणू काही सर्व घर फिरत आहे। भिंतीचा आधार घेतला नसता तर ती चक्कर येऊन खालीच पडली असती। कशीबशी ती बाथरूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून तिने नळ सोडला, कारण पाण्याच्या आवाजामुळे तिचे रडणे कोणालाही ऐकू जाणार नाही। आजपर्यंत तिला वाटत होतं की मुलं तिच्या सानिध्यामध्ये राहून खुश आहेत, परंतु तिला आता समजून चुकलं होतं की तिला त्यांच्याबरोबर ठेवणे ही त्यांची मजबुरी आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की निशा जी तिची काळजी घेत होती, तिच्याबरोबर स्नेह ठेवत होती, तो फक्त देखावाच होता। यात मात्र काही शंका नाही। सुहासिनीला वाटले होते की येथून पुढचे आयुष्य मुलांच्या सानिध्यात खूप आनंदात जाईल, परंतु नियती नेहमीच तिच्याबरोबर असे विचित्र खेळ खेळत आली आहे। ती विचार करते, एक आणि होते मात्र तिसरेच। माहीत नाही काय लिहिलं आहे तिच्या हातांच्या रेषामध्ये। सुख नेहमी तिच्या 2 पावलं पुढेच असते। तिच्या पतीचे, दीपकचे असे अचानक तिला सोडून जाणे याच गोष्टीचा पुरावा आहे। तिच्या नशिबात सुख लिहिलेलंच नाहीये। दीपक जेव्हा नोकरी करत होता तेव्हा तो सतत व्यस्त असायचा, त्यामुळे दीपक बरोबर वेळ घालवण्यासाठी तसेच आपली अधुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती त्याच्या रिटायरमेंटची वाट पाहत होती। दीपक रिटायर झाले, परंतु त्यानंतर फार दिवस तिच्यासोबत राहू शकले नाहीत। रिटायर झाल्यानंतर 2 महिन्यातच नियतीने मृत्यूच्या क्रूर हाताने दीपकला तिच्यापासून हिरावून घेतले होते। स्तब्ध झालेली सुहासिनी फक्त त्यांच्याकडे पाहतच बसली होती। कधी मंदार आणि निशा आले आणि कधी त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला, तिला काही समजलेच नाही। तिला शुद्धता तेव्हाच आली जेव्हा सगळं काही संपलं होतं। नातेवाईक निघून गेले होते। मंदार आणि निशा तिला आपल्याबरोबर पुण्याला घेऊन जाऊ इच्छित होते, परंतु त्यावेळी तिने नकार दिला। गेल्या 20 वर्षापासून ती त्या घरात राहत होती। तिथे तिच्या नवऱ्याच्या दीपकच्या आठवणी होत्या।
या आठवणींना घेऊन तिला तिचे पुढचे आयुष्य काढायचे होते, पण एकटी राहणे तिच्यासाठी एवढे सोपे पण नव्हते. कधी कधी तिला घर खायला उठत असे. एकटीसाठी जेवण बनवण्याची सुद्धा तिला इच्छा होत नव्हती. इकडे आईच्या काळजीमुळे मंदारचे पण आपल्या कामात लक्ष लागत नव्हते. काही दिवसानंतर जेव्हा ती आजारी पडली तेव्हा निशा व मंदारने तिचे काही ऐकले नाही. त्यांनी तिथले गावाकडले घर विकून टाकले व तिला आपल्याबरोबर पुण्याला घेऊन आले. पुण्याला आल्यानंतर तिथे काही दिवस तिचे मन रमत नव्हते. मंदार आणि निशा दोघेही इंजिनियर होते. दोघेही सकाळी लवकर ऑफिसला जात होते व संध्याकाळी उशिरा घरी येत होते. दिवसभर ती घरी एकटीच असे, त्यामुळे सुरुवातीला तिला तिथेही करमत नसे. निशाने तिला किती वेळा सांगितले की आसपासच्या लोकांबरोबर जरा मिळून मिसळून राहा, त्यांच्याबरोबर मैत्री वाढवा, सकाळ संध्याकाळ थोडे बाहेर फिरायला जात जावा. परंतु सुहासिनीची इच्छाच होत नव्हती एकटे बाहेर जाण्याची. आपल्याकडून तरी मंदार आणि निशा आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. निशा तिला वाचण्यासाठी लायब्ररीतून पुस्तके आणून देत असे. सुट्टीच्या दिवशी आईला घेऊन ते कधी फिल्म बघायला जात असत किंवा कुठे फिरायला जात असत. त्यामुळे ती आता थोडीशी पुण्यात रमू लागली होती. निशा व मंदारचे कलिग्स तिच्या आता ओळखीचे झाले होते. त्यांच्याबरोबरही ती गप्पा गोष्टी करत असे. तिच्या जीवनाची गाडी परत एकदा रोडावर आली होती. मुलाच्या घरी ती सुखाचा अनुभव घेऊ लागली होती. परंतु आज मात्र निशाच्या एका वाक्याने तिच्या शांत झालेल्या मनाला वादळ उमटले होते. किती बरे झाले असते की जर आज तिने जे काही ऐकले होते ते खोटे असते तर. सुहासिनीचे मन विरक्तीने उठून गेले. या जगात कुणीच आपले नसते. नातीगोती सर्व काही स्वार्थाशी जोडलेले आहे. बरे झाले आज तिचा भ्रम तुटला ते. निदान यापुढे ती आपल्या मुलावर सुनेवर थोपून तर राहणार नाही, नाहीतर अजूनही ती वेगळ्याच भ्रमात जगली असती. तेवढ्यात निशाने बाथरूमचा दरवाजा ठोठावला. तिने डोळे पुसले, तोंड धुतले आणि दरवाजा उघडला. आई, किती वेळ झाला आवाज देत आहे, लवकर बाहेर या. मी तुमच्या आवडीचा ढोकळा आणि जिलेबी मागवले आहे. बोलता बोलता अचानक थांबली निशा आणि सुहासिनीकडे पाहून म्हणाली, मम्मी तुमची तब्येत ठीक नाही का? डोळे किती लाल झाले आहेत. तिचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करत सुहासिनी आपल्या रूममध्ये गेली. तिची बुद्धी तिला सांगत होती की आज आपला व्यवहार सामान्य ठेवला पाहिजे, म्हणजे त्या दोघांना समजणार नाही की तिने त्यांचे बोलणे ऐकले आहे म्हणून. परंतु तिचे मन तिला साथ देत नव्हते. ती जेवणसुद्धा व्यवस्थित करू शकली नाही. सगळा दिवस तिचा उदासीत गेला. तिला दीपकची खूप आठवण येऊ लागली. आज जर ते असते तर तिला असे मुलाकडे व सुनेकडे येऊन आश्रितासारखे राहावे लागले नसते. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. मनात विचार आला होता की आपले सिनेमा पाहायला त्यांच्याबरोबर जाणे निशाला कदाचित आवडत नसेल आणि मी त्यांच्या कलिग्सबरोबर गप्पा मारत बसणे सुद्धा तिला कसे तरी वाटत असेल. तिला आवडत नसतात. तेव्हा आज मी घरी थांबायलाच नको. मंदारच्या रूममध्ये जाऊन ती म्हणाली, मंदार, आपल्या सोसायटीतील एका बाईबरोबर मी फिरायला जात आहे. मला यायला उशीर होईल, तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. आज असं अचानक आणि कुणाबरोबर चालली आहेस? मंदारने तिला आश्चर्याने विचारलं. परंतु सुहासिनी काहीच बोलली नाही. म्हणून त्याने परत तिला विचारले, मम्मी, आपल्या घरी पार्टी आहे. तेव्हा थोडेच वेळात सगळे मित्रमैत्रिणी येतील. तू घरी नसेल तर त्यांना चांगले वाटणार नाही. तुम्ही दोघं तर आहात, भरपूर एन्जॉय करा. असे म्हणत सुहासिनी रूममधून बाहेर आली. मंदार व निशाचा चेहरा पार उतरून गेला. त्यांना एवढं तरी नक्की समजले होते की मम्मीने त्यांचे सकाळचे बोलणे नक्कीच ऐकले असणार. त्यामुळे मम्मी आज सकाळपासून इतकी गप्प आणि बदललेली वाटत आहे. सुहासिनीचे मन तर आज खूप बेचैन होते. घरातून बाहेर तर पडली होती ती, परंतु काय करावे, कुठे जावे तिला समजत नव्हते. फक्त निरुत्तराने रस्त्यावर ती चालत निघाली होती. तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. स्वतःसाठी काहीतरी निर्णय घेणे तिला भाग होते. रस्त्याच्या बाजूने मोठे घनदाट वृक्ष होते. थंड हवा येत होती. खूप दूर चालत गेल्यानंतर सुहासिनीला थोडे घाबरल्यासारखे वाटले. तिला थकवा जाणवू लागला. म्हणून ती रस्त्याच्या कडेवर असलेल्या एका बाकड्यावर बसली आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहू लागली. ती थांबली त्या रस्त्यावर नेहमी गाड्यांची वर्दळ असे, कारण की तिथे जवळच IT कंपनी होती. त्यामुळे तिथे नेहमी गोंगाट असे. परंतु आज रविवार असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक बरेच कमी होते. त्यामुळे इथे त्या बाकड्यावर बसून शांतपणे ती स्वतःबद्दल विचार करू शकत होती. पण विचार तरी काय करणार? मुलांचे ऐकून
गावाकडचे घर विकण्याचा तिचा निर्णय चुकला होता. आता मुलांना सोडून ती राहायला तरी कुठे जाऊ शकत होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात तिथे आलेल्या एका पुरुषाच्या तोंडातून आपले नाव ऐकून ती आश्चर्यचकित झाली. तिने मान वर करून पाहिले तर पॅन्ट शर्ट घातलेल्या व हातात काटे असलेल्या अंदाजे 65 वर्ष वय असलेल्या त्या पुरुषाला ओळखण्यास तिला वेळ लागला नाही. अहो अतुलराव तुम्ही? आश्चर्य मिश्रित आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. अतुलराव आणि त्यांची पत्नी सरिता यांच्याशी असणाऱ्या तिच्या नात्याला काय नाव देणार होती ती? विवाह करून जेव्हा ती सासरी आली होती त्यावेळी दीपक आणि या दोघांनाच तर तिने आपल्या आसपास पाहिलं होतं. दीपकच्या हृदयाचे संबंध त्या कुटुंबाबरोबर खूप जुळलेले होते आणि त्या कुटुंबाशी स्नेहपूर्ण संबंध वाढवण्यासाठी सुहासिनीने सुद्धा आपले खूप प्रयत्न ठेवले होते. तिला आजही आठवत होतं की तिच्या कुठल्याही समस्येचे निवारण अतुलराव व सरिता वहिनी अगदी मिनिटांमध्ये सोडवत असत. मंदार जेव्हा 10वीत होता तेव्हा अतुलरावांची पुण्यात ट्रान्सफर झाली म्हणून अतुलराव व सरिता वहिनी पुण्याला शिफ्ट झाले होते. त्यांच्याशी संपर्क चालूच होता. 2 वर्षापूर्वी सरिता वहिनी जेव्हा स्वर्गवासी झाल्या तेव्हा दीपक त्यांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते. परंतु त्यानंतर मात्र कसं काय कोणास ठाऊक, परंतु त्यांच्याशी संपर्क तुटला होता. तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेले आहात. कुठे होता 2 वर्ष? तुमचा फोन पण लागत नव्हता. आपलेपणाने सुहासिनीने त्यांना विचारले. काय करणार, परिस्थिती पुढे गप्प बसलं होतं. सुहासिनीला असे म्हणत म्हणत अतुलराव बाकड्यावर बसले. का हो, काय झालं होतं? सुहासिनीने विचारले. तेव्हा अतुलराव म्हणाले, सरिताचे निधन झाल्यानंतर 3 महिन्यांनी माझा ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये माझा पाय एक गमावा लागला. पुढे 8 महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो. एका पायाला स्टीलची रॉड टाकली आहे. एवढे सगळे झाले परंतु तुम्ही आम्हाला कळवले नाही भाऊजी. अतुलरावांचे दुःख ऐकून सुहासिनी काही वेळ आपले दुःख विसरून गेले. ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझा मोबाईल हरवला होता. तुम्हा सर्वांचे नंबर त्यातच फिट होते. अतुलरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. चल जाऊ दे, तुझ्याबद्दल सांग. तुझे कसे चालले आहे? तू इथे पुण्याला कशी काय आहेस? आणि दीपक कसा आहे? आणि तो रिटायर झाला असेल ना? सुहासिनी काही सेकंद शांत बसली आणि म्हणाली, दीपक रिटायर पण झाले आणि मला सोडून सुद्धा गेले. काय? हे काय बोलत आहे सुहासिनी? अतुलरावांना तर धक्काच बसला. सुहासिनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. सुहासिनीने सांगितले, रिटायर झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलपर्यंत सुद्धा जाऊ शकलो नाही आम्ही. रस्त्यातच गेले ते. सांगत असताना सुहासिनीला खूप रडू आले. थोडा वेळ शांत झाल्यावर ती म्हणाली, मंदार आणि त्याची बायको निशा मला इथे पुण्यामध्ये घेऊन आले. अतुलराव थोडा वेळ आपले डोके खाली झुकून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करत होते आणि नंतर म्हणाले, ठीक आहे, जे झालं ते झालं. मी इथे पुढे कोणाचे काही चालत नाही. तुझ्याबद्दल सांग. तुझे इथे पुण्यात मन रमते का? कशी दिनचर्या असते तुझी? सुहासिनी गप्प बसली. काय बोलणार होती ती? सकाळपासून मनात दडपून ठेवलेल्या वेदना पावसाच्या सरीसारख्या बाहेर पडल्या असत्या. परंतु तिने स्वतःला रोखले. आजच तर अतुलराव भेटले आहेत आणि त्यांना लगेच आपले दुःख सांगणे तिला योग्य वाटले नाही. त्यांना स्वतःबद्दल काहीतरी चांगले सांगावे म्हणून ती विचार करू लागली. परंतु तिच्या गप्प राहण्याच्या चेहऱ्यावरचे भाव अतुलरावांनी ओळखले होते. ते म्हणाले, सुहासिनी, तू माझी काल पण बहीण होती आणि आज सुद्धा बहीण आहे. काळ गेला म्हणून जुनी नाती तुटत नसतात. ज्या प्रकारे तू अशी हरवल्यासारखी दिसत आहेस त्याचा अर्थ असा आहे की काहीतरी त्रास नक्कीच आहे तुला. सांग मला काय आहे ते? अतुलरावांचा असा आधार मिळाल्यानंतर सुहासिनीने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. सुहासिनीचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अतुलराव तिला शांतपणे म्हणाले की, सुहासिनी, ही खरं तर समस्या नाहीच आहे. ही तुला समस्या वाटलीच नसती जर तू सुरुवातीपासून मधला रस्ता अवलंबला असतास तर. कधी मुलांबरोबर जाणे, कधी त्यांना प्रायव्हसी देणे हे तू समजून घ्यायला पाहिजे होतेस. सुहासिनी, प्रत्येक माणूस स्वतंत्र आणि प्रायव्हसी मागतो. मग तुझ्या मुलांना जर ती पाहिजे असेल तर त्यांना कुठे चुकले त्यांचं? तो दिवस आठव जेव्हा तुझे नवीन लग्न झाले होते. त्यावेळी दीपक आणि तू एखादा सिनेमा पाहण्याचा किंवा फिरायचा जाण्याचा प्लॅन करत असत. तेव्हा त्याची छोटी बहीण तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करत असे. तेव्हा तुम्हा दोघांना सुद्धा ते आवडत नसे. खरे आहे ना? सुहासिनीने मान हलवली. अतुलराव पुढे म्हणाले की,
प्रत्येक वयाचा आपला एक विचार असतो, त्यात चुकीचे काहीच नाही. तुझ्या लक्षात आले नाही की आपण सुद्धा त्या वयातून गेलेले असतो, पण तरीसुद्धा आपण त्याच वयाच्या लोकांच्या भावनांची जाणीव ठेवत नाही. विसरून जातो आपण की आपल्याला सुद्धा त्यावेळेला हेच वाटत होते, ह्याच आपल्या भावना होत्या. काळ निघून जातो, परंतु आपण आपल्या मुलांच्या भावनेचा विचार करत नाही. मंदार आणि निशाने तुला बरीच साथ दिलेली आहे. आता तुझी वेळ आहे की तू त्यांना समजून घेतले पाहिजे. बारीक बारीक गोष्टी सोडून दे. आपल्याला आलेले रिकामेपण संपवण्यासाठी दुसऱ्यांचे स्वतंत्र हिरावून घेणे ही कुठली समजदारी आहे? आपल्या प्रती असलेल्या मुलांचं कर्तव्य त्यांचं ओझं समजू नये. हे सर्व काही जास्त करून आपल्या व्यवहारावरच अवलंबून असते. अतुल रावांच्या बोलण्यामुळे जणू काही सुहासिनीला परिस्थितीला समजून घेण्याची एक नवीन दृष्टीच मिळाली होती. खरं तर समस्या ती नव्हतीच की ज्याला सुहासिनी समस्या समजत होती. समस्या तर तिचा चुकीचा दृष्टिकोन होता. एक आई असून सुद्धा ती आपल्या मुलांच्या भावना समजू शकली नव्हती. स्वार्थी झाली होती ती. आपल्या समजदारीच्या वागण्यामुळे थोडीशी लज्जित होऊन ती अतुल रावांना म्हणाली, भाऊजी, नीतीने मला परत एकदा तुम्हाला भेटवल्यामुळे आज पुन्हा एकदा माझ्या घराची सुख शांती विखुरण्यापासून वाचली आहे. आतापासूनच मी. थांब सुहासिनी, अजून माझे बोलणे पूर्ण झाले नाही. अतुल राव तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले, संपूर्ण जीवन आपण फक्त आपल्यासाठी जगतो. माझी मुलं, माझा संसार, माझी नोकरी, या पलीकडे जाऊन आपण कधी विचारच करत नाही. आता ती वेळ आहे की आपण आता इथून पुढे समाजाचेही काही देणे लागतो याचा विचार केला पाहिजे. आपण या समाजाप्रती काहीतरी कर्तव्य निभावले पाहिजे. आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा उपयोगी पडू शकतो. 2 वर्षापूर्वी मी सुद्धा तुझ्यासारखे जीवन जगत होतं, परंतु त्यावेळी मी माझ्या मुलगा व सुनेच्या सहकार्याने कल्पतरू नावाची एक संस्था स्थापन केली. आज या संस्थेचे 20-21 लोक जोडले गेले आहेत. लोकांच्या मनात चेतना निर्माण करणे, आपले शहर स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, आसपासच्या लोकांच्या समस्येचे निवारण करणे, अशा प्रकारची या संस्थेची कामे आहेत. संस्थेतील काही महिला गरीब मुलांना शिकवतात. महिन्यातून एकदा सर्व लोक मिळून पिकनिकला जातात. सुहासिनी, तू जर ही संस्था जॉईन केली तर नवीन नवीन लोक तुला भेटतील व तुझा सुद्धा वेळ छान जाईल. लोकांच्या समस्या सोडवत असताना तुझी विचार करण्याची पद्धतही बदलेल. कुणाच्या उपयोगी आलं तर आत्मसंतुष्टी तर मिळेलच, त्याचबरोबर जगण्याचे एक उद्दिष्टही मिळते. असे चांगले काम केल्यामुळे तुझ्या मुलांना सुद्धा तुझ्याबद्दल गर्व वाटेल. अतुल रावांचे बोलणे ऐकून सुहासिनीच्या डोळ्यात एक नवीन चमक उमटली. तिला तिच्या जगण्याचा नवीन रस्ता सापडला. भाऊजी, तुम्ही घरी चला. तुम्हाला पाहून मंदार खूप खुश होईल. सुहासिनी, उद्या मी तुझ्या घरी अवश्य येईल. सुहासिनीने त्यांना घराचा पत्ता दिला. खूप उशीर झाला होता. मुलं वाट बघत असतील. अतुल रावांचा निरोप घेऊन सुहासिनी भराभरा चालत घरी निघाली. तिची पावले तिला फक्त घराकडेच नाही तर एका नव्या संकल्पाबरोबर नवीन उद्दिष्टाकडे घेऊन चालले होते. घरी गेल्यानंतर तिने मुलांच्या कलिग्सचे स्वागत केले आणि त्यांच्या तयारीला लागली. तर मित्रांनो, कशी वाटली कहाणी? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.